नमस्कार. एका नवीन सरकारी आदेशामुळे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलंय. पण हा नेमका वाद आहे तरी काय? चला या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. गोष्ट सुरू होते 28 जानेवारी 2026 पासून. हीच ती तारीख आहे जी या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच दिवशी एक असा सरकारी निर्णय आला ज्याने वंदे मातरम गायनाची अनेक दशकांपासून चालत आलेली प्रथा बदलून टाकली. तर हा गृहमंत्रालयाचा नवीन निर्देश काय सांगतो? यानुसार आता प्रत्येक सरकारी कार्यक्रमात वंदे मातरमची संपूर्ण म्हणजे 6च्या 6 कडवी वाजवली जातील. आणि इतकंच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सन्मानासाठी उभं राहणं बंधनकारक असेल. पण मग प्रश्न उभा राहतो की या आदेशावरून एवढा वाद का निर्माण झाला? राष्ट्रगीताचा सन्मान करणं तर आपलं कर्तव्यच आहे, मग यावर आक्षेप का घेतले जात आहेत? यामागे एक मोठा घटनात्मक आणि ऐतिहासिक संदर्भ आहे, तोच आपण समजून घेणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडा इतिहासात डोकावून पाहावं लागेल. ही गोष्ट आहे एकाच गाण्याचे 2 भागांची आणि त्यामागे असलेल्या एका खूप मोठ्या निर्णयाची. इथं वेळेतला फरक बघण्यासारखा आहे. 1937 मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ठरवलं होतं की सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फक्त पहिली 2 कडवीच गायली जावीत. आणि आता 2026चा नवीन आदेश थेट संपूर्ण 6 कडवी अनिवार्य करतो. हा बदलच वादाचं खरं मूळ आहे. तर हा 2 कडव्यांचा आणि 6 कडव्यांचा फरक इतका महत्वाचा का आहे? याचं कारण आहे त्या गाण्याच्या शब्दांमध्ये. बघा, जी पहिली 2 कडवी आहेत ती भारताच्या निसर्गरम्य सौंदर्याचं वर्णन करतात. वाहणाऱ्या नद्या, फळांनी लगडलेली झाडं, थंडगार वारे, हे सगळ्या भारतीयांना आपलंसं वाटणारं वर्णन आहे. पण त्यानंतरच्या 4 कडव्यांमध्ये थेट काही हिंदू देवतांचा उल्लेख आहे, त्यांना आवाहन केलेलं आहे. आणि याच संवेदनशीलतेमुळे 1937 मध्ये तो निर्णय घेतला गेला होता. इतिहासातनं आता आपण थेट कायद्याच्या कक्षेत येऊया, कारण या मुद्द्यावर फक्त भावना किंवा परंपरा नाही, तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय स्पष्ट असा निकाल आहे. या संपूर्ण कायदेशीर चर्चेच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचं घटनात्मक तत्व आहे, सदसद विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य. याचा अगदी सरळ अर्थ असा की प्रत्येक नागरिकाला स्वतःची श्रद्धा आणि विश्वास जपण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि सरकार त्यावर कोणतीही सक्ती करू शकत नाही. आणि याच तत्वाला 1986च्या एका ऐतिहासिक खटल्याने आणखीनच स्पष्ट केलं. तो खटला होता बिजॉय इमॅन्युअल विरुद्ध केरळ राज्य. हा खटला राष्ट्रगीताचा गायनाबद्दल होता आणि त्याचा निकाल आजही खूप महत्त्वाचा मानला जातो. या खटल्यात न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. त्यांनी म्हटलं की राष्ट्रगीताच्या वेळी आदराने उभं राहणं पुरेसं आहे, पण कुणालाही त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात जाऊन ते गाण्याची सक्ती करता येणार नाही. अशी सक्ती करणं म्हणजे आपल्या घटनेतल्या सहिष्णुतेच्या तत्वाचं सरळ उल्लंघन आहे. चला आता आपण हा नवीन आदेश, गीताचा इतिहास आणि न्यायालयाचा निर्णय या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडून पाहूया, कारण इथूनच खरा संघर्ष सुरू होतो. हा नवीन आदेश संपूर्ण 6 कडवी अनिवार्य करतो, ज्यात देवतांचा थेट उल्लेख आहे. यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि इतर एकेश्वरवादी धर्मांच्या नागरिकांना असं वाटू शकतं की त्यांना अशा धार्मिक आवाहनांमध्ये सहभागी व्हायला भाग पाडलं जातंय. हे त्यांच्या श्रद्धेच्या मूळ तत्वांच्या विरोधात असू शकतं आणि यामुळे शांतपणे उभं राहण्याचा त्यांचा पर्यायही काढून घेतला जातोय. आता हा वाद फक्त एका गीतापुरता किंवा एका आदेशापुरता मर्यादित राहत नाही. तो आपल्याला एका मोठ्या आणि खूप मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातो. इथे देशभक्तीच्या 2 वेगवेगळ्या कल्पना समोर येतात. एक आहे सक्तीची देशभक्ती, जी फक्त बाह्य कृतींवर म्हणजे उभं राहणं किंवा गाणं यावर लक्ष देते, आणि दुसरी आहे तत्वांवर आधारित देशभक्ती, जी संविधानाच्या मूल्यांचा म्हणजे समानता, स्वातंत्र्य आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करण्यावर भर देते. आता आपण या सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणूया आणि या संपूर्ण चर्चेचा नेमका सार काय आहे ते पाहूया. मूळ तणाव या 3 मुद्द्यांमध्ये आहे. एकीकडे आहे वंदे मातरमबद्दलचा आदर, जो सगळ्यांनाच आहे. दुसरीकडे आहे संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला श्रद्धेचा आणि विवेकाचा अधिकार. आणि तिसरा मुद्दा आहे हा नवीन आदेश, जो या राष्ट्रीय प्रतीकाबद्दलच्या आदराला नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात उभा करतो. त्यामुळे हा वाद फक्त एका गाण्यापुरता उरलेला नाहीये, तो थेट आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना स्पर्श करतो.
आणि म्हणूनच विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की राष्ट्रीय एकात्मता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे आखायची, याचं योग्य संतुलन कसं साधायचं.